नागपुरात बर्ड फ्लूवर आळा घालता यावा यासाठी उपाय शोधण्याचं काम सुरू झालंय। केंद्रीय आरोग्य विभागाचं पथकही तपासणीसाठी नागपुरात दाखल झालंय। नागपुरातील शासकीय अंडी उत्पादन केंद्रात बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहे। सेमिनरी हिल्स परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणीही सुरू करण्यात आली आहे। बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे नागपूर शहरात भीतीचं वातावरण असलं तरी याचा परिणाम नागरिकांमध्ये अद्याप दिसून आलेला नाही। दरम्यान त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अंडी उत्पादन केंद्राच्या आसपासच्या परिसराची पाहणी केली आहे। शहरात सर्वेक्षण सुरू झालंय। या सर्वेक्षणाअंतर्गत नागपूरच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। त्याच्यामध्ये फक्त एका पेशंटलाच ते अशा प्रकारचे सिम्पटम्स म्हणजे नेमके बर्ड फ्लूचे म्हणता येणार नाही। त्यांना सर्दी खासी होतोय हाच एक फक्त आपल्याला एका याच्यामध्ये आपल्या त्या जिथला स्टाफ होता त्यांच्यामध्ये आढळून आला, पण बाकी लोकांमध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स नाही आहेत। मला वाटते खूप गंभीर बाब नाही आहे। लोकांना घाबरण्याची यामध्ये काहीच चिंता करण्या म्हणजे काळजी करण्याची गरज नाही। जे आपण कोविडमध्ये आपण पाळतो सॅनिटेशन, सेफ डिस्टन्स आणि मास्क वगैरे वापर करण्याचा हा बाबी वापरण्यात यावा, जेणेकरून जे काही असेल म्हणजे इन्फेक्शन बाब असेल तर ती होणार नाही। तसंच बर्ड फ्लू हा माणसामध्ये म्हणजे खूप प्रादुर्भाव नाही, हा माइल्ड स्वरूपाचाच आजार असतो। त्यामुळे नक्कीच लोकांनी घाबरू नये हे मला सर्व जनतेला आवाहन करतो आहे।